हळद रुसली कुंकू हसले या मालिकेच्या पुढील काही येणाऱ्या भागांमध्ये आपल्याला जबरदस्त असा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे आणि तो म्हणजे आता बाळजाबाईंनी रचलेल्या कटकारस्थानातून बाहेर पडून कृष्णा कशा पद्धतीने दिवट्या नाचवणार आणि दुष्यंतची राणी बनणार, नेमकं आता काय घडणार, कसं घडणार आणि कृष्णा नेमकी दिवट्या नाचवायला गोंधळापर्यंत कशी पोहोचणार, सर्व काही जाणून घेण्यासाठी आपला हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। चला तर मग मित्रांनो, अजिबात वेळ वाया न घालवता सुरुवात करूया आपल्या आजच्या या व्हिडिओला। तर आता आपण इथे पाहतो की बाळजाबाईंना कृष्णा आणि दुष्यंतला एक होऊ द्यायचं नाही आहे, त्यामुळे मग आता त्या ठरवतात की आजच्या गोंधळापर्यंत जर कृष्णा पोहोचले नाही तर मग आता बाळजाबाई जयकांतला सांगतात की सगळी माणसं घरातून बाहेर निघून गेल्यानंतर मी कृष्णाला काहीतरी कारणाने आत पाठवेन किंवा ती तयारी करत असेल आतमध्ये, तेव्हाच तू संधी साध आणि तिला आतमध्ये लॉक कर। त्याबरोबर आता जयकांतसुद्धा या गोष्टीसाठी तयार होतो। तो आता बाळजाबाईंना सांगतो, काकी साहेब तुम्ही काही काळजीच करू नका, तुम्ही आजपर्यंत जयकांतला दिलेली कुठली तरी जबाबदारी जयकांतने पूर्ण केलेली नाही आहे, असं घडलंय का? मग आज तरी असं कसं घडेल? मग बाळजाबाई तिकडनं गेल्यावर जयकांत म्हणत असतो, वाह जयकांत शेठ तुम्ही काय हुशार आहात हो। अहो एका दगडात दोन पक्षी कसे मारायचे की नाही हे तुमच्याकडून शिकायचं। एका बाजूला त्या दुष्यंत आणि कृष्णाला एकमेकापासून लांब ठेवल्यामुळं त्या कृष्णाचा पहिला वास तर तुम्हीच घेणार, ह्यो तुमचा फायदा, आणि दुसरीकडं काकीसाहेबांनी खुश केलं तो म्हणजे तुमचा दुसरा फायदा। चला आता जसं काकीसाहेबांनी सांगितलंय तसं करायला पाहिजे। सांच्याला त्या कृष्णाला खोलीतच डांबून ठेवलं पाहिजे। अगं माझे राणी चुकलं ग माझं, पर काय करणार? तर दुसरीकडं आता संध्याकाळची वेळ होत आलेली असते। बाळजाबाई आता विचारत असतात सगळ्या नोकरांनी, तयारी झाल्यानं समधी जर काय कमी जास्त झालं तर याद राखा गाठ बाळजाबाईंशी हाय, आमच्या एकुलते एक लेकाच्या लग्नाचा गोंधळ आहे, आमासनी गोंधळात कुठल्या बी प्रकारचा राडा नग आहे, समधीकडं बारीकाईनं लक्ष ठेवा, कुठल्या बी पद्धतीचा काय बी गोंगाट होता कामा नये। आता मैनावतीला तर बाळजाबाईचा प्लॅन अगोदरच माहीत असतो, कारण मैनावतीने बाळजाबाईवरती आणि जयकांतवरती बारीक लक्ष ठेवलेलं असतं, कारण मैनावतीला ही गोष्ट व्यवस्थित माहीत असते की कृष्णाला गोंधळापर्यंत पोहोचू न देण्यासाठी किंवा गोंधळात काहीतरी गोंधळ घालण्यासाठी बाळजाबाई नक्की काहीतरी फालतू बकवास प्लॅन आखणार। आणि मग मैनावतीला बाळजाबाईंचा प्लॅन कळतो। मैनावती म्हणत असते, तुम्ही माझ्याशी पंगा घेतला असा नवं, मला पाडली असा नवं, आता बघा म्या काय करतो ते, माझ्या लेकराचं आयुष्य उद्ध्वस्त करायला निघाला होतासा, त्याला त्या भिक्कारड्या कृष्णाच्या पदराला बांधणार होतासा नवं, आता बघतो की तुमचा लेक आणि ती भिक्कारडी कृष्णा कशी एक होत नाही ते, ह्याच त्यासनी एक करणार नाही। जर तुमचा डाव हाणून पाडला आणि त्या कृष्णाला बरोबर मुहूर्ताच्या येळी आणून गोंधळाला उभी केली तर म्या बी नाव नाही सांगणार, बहिणावती रांगडे पाटील। आज पावतर माझ्या हातातून समद हिसकावून घेत आलीस, मोठी जाव म्हणून कायम मला स्वतःच्या ताब्यात ठेवत आलीस, पण आता नाही, आता बघ म्या काय करतो ते, मला जिन्यावरनं पाडलंस काय, बघ तुला किती डाव रचायचा आहे तेवढा रच, किती खुश व्हायचं आहे तेवढं खुश व्हाय, पर जेव्हा दिवट्या नाचवायची येळ येईल तेव्हा बरोबर कृष्णी तिथं हजर असल। मग आता मैनावतीने ठरवल्याप्रमाणे मैनावती ही गप्पच असते, ती कोणाशी काही बोलत वगैरे नसते, पण ती आता सगळ्यांना म्हणते, तुम्ही सगळी जावा गोंधळाला, माझ्या पायाला लागलंय, कमरेला बी लागले, मग म्या कशी येऊ, म्या इथं आतमध्येच बसून राहतो, तुम्ही समधी जावा। आणि तसं बी गोंधळाचं काय एवढं कौतिक, मला काही गोंधळ माहीत नाही वय। त्यावर बाळजाबाई म्हणते, ठीक आहे मैनावती तू आतच थांब, आराम कर। आता बाळजाबाई काय विचार करतात, मैनावतीची खोली किती लांब आहे, कृष्णाची खोली किती लांब आहे, कृष्णाला खोलीत डांबून ठेवल्यानं मैनावतीला थोडीच आवाज येणार आहे कृष्णाचा। मग आता मैनावती ही म्हणते, वय वय आणि तसं बी मला काही इथनं उठवत नाही, म्या कुठं जाणार आहे खोलीच्या बाहेर, आणि जर थोडंफार उठावलं चालवलं तर येईन की दुष्यंतच्या गोंधळाला। त्यावर बाळजाबाई म्हणतात, ठीक आहे मैनावती तू आराम कर, बाकीच्या समध्यांनी आपण जाऊया बाहेर, पाहुण्यांची यायला सुरुवात झालेली आहे, आपण समध्यांनी बाहेर असणं गरजेचं आहे, भक्ती तू बी चल आमच्याबरोबर। त्यावर भक्ती म्हणते, अहो बाळजाबाई कृष्णा आतमध्ये तयार व्हायला लागली ना, तिला काय मदत लागल तेव्हा मी घितच थांबतो, म्या कृष्णाला घेऊनच मग बाहेर येतो, नवी नवरी आहे नव ती, एकलीच कशी येईल बाहेर आणि एकलीच घरात तरी कशी थांबल एवढ्या मोठ्या,
त्याबरोबर लगेचच बाळजाबाई म्हणत असतात, भक्ते तू विसरत असशील तर तुला आठवण करून देतो. हे बाळजाबाईंचं घर आहे. बाळजाबाईंचं घर म्हणलं आणि बाळजाबाईंची सून म्हणली की एकटं राहण्याची बी सवय असायच हवी आणि ताठ्याची बी सवय असाय हवी. बाळजाबाईंच्या सुनाला कुणाची बी गरज नाही, समजलं ना? त्यामुळं तू काळजी करू नकस, तू चल आमच्याबरोबर. कृष्णा येईल नंतरच्याला मागणं. मग आता बाळजाबाई एवढं जबरदस्तीनं चल म्हणतात, त्यामुळं आता भक्ती पण त्यांच्याबरोबर निघून जाते. त्याबरोबर इथं मैनावतीला तर हालाय डुलायला होत असतं, पण मुद्दामूनच ती बाळजाबाईंमोरा असं नाटक करून दावते की तिला हालायला डुलायला होत नाही आहे. त्यानंतर आता बाळजाबाई ह्या समद्या लोकांनी म्हणत असतात, तुम्ही समद्यांनी बसून घ्या, थोड्या वेळात दुष्यंत आणि कृष्णा येतीलच. आता दुष्यंत हा बाहेर गेलेला असतो, त्यामुळे तो बाहेरच्या बाहेरूनच येणार असतो आणि थेट अंगणात गोंधळासाठीच थांबणार असतो. तर आता लगेचच लोक बाळजाबाईसनी विचारायला सुरुवात करतात, काय हो बाळजाबाई, हायत कुठं तुमच्या नव्या सुनबाई? त्यावर बाळजाबाई म्हणत असतात, अव नवीन नवरी म्हणायची की येळ लागलाच पाहिजे की, आपण होतो नवीन तेव्हा आपल्याला नाही लागला वय, मग आता आत्ताच्या पोरींचं तर काय अनेक नवीन नवीन नखरा असतोय, येळ लागणारच. आता इथे दुष्यंतच्या वडिलांना सुद्धा बाळजाबाईंनी काय करून ठेवलं या गोष्टीबद्दल काहीच कल्पना नसते. त्यामुळे त्यांना सुद्धा सुरुवातीला असं वाटतच असतं की कदाचित खरोखर कृष्णा तयार होत असेल आणि तिला तयार व्हायलाच वेळ लागत असेल. पण घरातून सगळी लोक बाहेर पडल्यानंतर बरोबर बाळजाबाईंनी आता जयकांतला इशारा केलेला असतो आणि जयकांत हा कृष्णाला लॉक करून गपचूप बाहेर आलेला असतो. तर आता इथे दुष्यंत त्या ठिकाणी पोहोचलेला असतो आणि दुष्यंतच्या लक्षात येतं की कृष्णा इथे अजूनही आलेली नाही आहे. आता 10 मिनटं होतात दुष्यंतला येऊन, 15 मिनटं होतात, जवळपास 20 मिनटं होत येतात, तरी कृष्णा आलेली नसते. दुष्यंतला प्रश्न पडतो की ही कृष्णा एवढा वेळ राहिली तर राहिली कुठे आणि हिला इतका वेळ तर आवरायला लागत नाही. मग आता दुष्यंत म्हणतो, आई मी आलोच लगेच कृष्णाला बघून. त्याबरोबर बाळजाबाई म्हणायला लागतात, अरे दुष्यंत थांब, असं काय करायलायस? समधी पाहुणी मंडळी बसली आहे नव्ह इथं. पाहुण्यांमधनं जर दुष्यंत रांगडे पाटील त्याच्या बायकोला बघायला गेला असं कुणासनी कळलं तर कसं वाटेल ते? आपल्या घराण्याला शोभतं बाई बायकोच्या मागं तिला असं बघायला जाणं? नाही न गं, तू न गं जाऊस, थांब थोडा वेळ थांबू, अजून कृष्णी येईलच की इतक्यात, आपण कुणी बी आतमध्ये जाय न गं, आता तू थोडा वेळ वाट बघ, कळ काढ रे, लोक उगाच अर्थाचा अनर्थ करतात. त्याबरोबर आता मात्र इथे बाळजाबाईंच्या नवऱ्याच्या म्हणजेच दुष्यंतच्या वडिलांच्या लक्षात ही गोष्ट आलेली असते की नक्कीच बाळजाबाईंनी काहीतरी कांड केलेला आहे, म्हणून बाळजाबाई कोणालाच आतमध्ये नाही जाऊ देत आहेत. तर इकडे आता मैनावती ही अर्धा तास होऊन गेल्यावर विचार करते, चला आत्ता पावतर समधीजणं बाहेर गेली असतील आणि कृष्णाला जयकांतनी कोंडलं बी असेल. तर इकडं आता कृष्णाची तयारी करून झालेली असते आणि कृष्णा ही आता दरवाजा उघडाय गेलेली असते, पण दरवाजा उघडत नसतो. कृष्णा आता घाबरते आणि म्हणत असते, अरे दरवाजा कसा उघड नाही, कोणी हाय का बाहेर? कोणी हाय का? अहो बघा कुणीतरी, ह्यो दरवाजा जाम झाला हाय, उघडना झालाय, कुणी हाय का? क्षमा आईला, पण दरवाजा एवढा जाम झालाच कसा? नेमकं घडलं तरी कसं असं? अरे कुणी हाय का? कुणी हाय का? कृष्णा आता जोर जोरानं दरवाजा ठोकीत असते, पर आता कृष्णाचा आवाज काही बाहेर जात नसतो खोलीच्या. मग आता कृष्णा खिडकीच्या बाजूला येते. आता खिडकी सुद्धा बंद असते आणि त्यात ती खिडकी दुष्यंतच्या खोलीची लॉकवाली असते, त्यामुळं कृष्णाला ती खिडकी खोलता येत नसते. कृष्णा खाली वाकून बघते तर तिला तिथं बाळजाबाई, दुष्यंत, त्याबरोबर आता जयकांत, तिचे सासरे, समधी माणसं दिसत असतात, गोंधळी बी दिसत असतात. मग कृष्णा आता वरडायला सुरुवात करते, दुष्यंत सरकार, दुष्यंत सरकार, अहो म्या वरती अडकलोय, दुष्यंत सरकार, अहो वरती बघा, वरती म्या वरती हाय, दुष्यंत सरकार, अहो ऐका की, अहो दुष्यंत सरकार, बाळजाबाई, बाळजाबाई, बाबा, अहो बाबा, बाबा. पर आता तिचा आवाज कुणाला जात नसतो. पुन्हा ती हाका मारते, दुष्यंत सरकार, अहो दुष्यंत सरकार, दुष्यंत सरकार. मग तिच्या लक्षात येतं की कदाचित माझा आवाज या खोलीच्या बाहेर कुणाला बी जायना. मग आता काय करू? हितनं बाहेर पडू तरी कशी पडू? देवी आई, अगं वाचव गं बाई, हितनं बाहेर काढ बघ मला कशी बी. म्या इथं अडकून नाही पडायचो. जर म्या इथं अडकलो तर बाहेर समजीत लोक जमली आहेत, त्यांच्यासमोर बाळजाबाईंचं नाव खराब होईल. आता ज्या बाळजाबाईंनी कृष्णाला इथे अडकवलंय
त्याच बाळजाबाईंची कृष्णाला एवढी काळजी वाटत असते, त्यांच्या नावाची कृष्णाला एवढी काळजी वाटत असते. कारण कृष्णाला हे माहीतच नसतं की बाळजाबाईंनीच हा सर्व कट रचला आहे. ती विचार करत असते की मी काय करू, इथनं बाहेर पडू कशी. इतक्यात मैनावती येते पटकन आणि दरवाजा उघडते. त्याबरोबर आता दरवाजा उघडल्यावर मैनावती आत येते तर कृष्ण दरवाजाजवळच उभी असते. मैनावती म्हणते, अगं इकडे ये, तिकडं कुठं गेल्यास. त्यावर कृष्ण मैनावती जवळ येते आणि मैनावतीला विचारायला लागते, अहो काकी साहेब, यो दरवाजा अचानक एवढा जाम कसा काय झाला. त्यावर मैनावती म्हणते, अगं हे काय तुमच्या कुडामेडी मातीचं घर आहे वय, तर ह्याचा दरवाजा जाम व्हायला. दरवाजा जाम नव्हता झाला, बाहेरनं कुलूप लावलं होतं दरवाजाचं. त्याबरोबर कृष्णा म्हणते, काय अहो असं कसं होईल, बाहेरनं कोणी कशाबाई कुलूप लावल, आणि म्या आतमध्ये होतो की समद्यासने ठावं होतं ना व, म्या तयार होतोय म्हणून वरती. त्यावर मैनावती म्हणते, ए बाई, माझ्याजवळ न काही तर चौकशा करत बसू, इथं म्या तुला बाहेर काढलंय तेच तुझं नशीब म्हणायचं. नाहीतर बाळजाबाईसनी कळलं असतं ना व, तू इथं अडकून पडली आहेस तर तू अडकून पडली आहेस ह्याच्यावर त्यांनी काहीच बोलल्या नसत्या, तर तू गोंधळाला पोचलीस नाही म्हणून त्यांनी तुलाच धारेवर धरलं असतं. तुला धारेवर धरू नये ना व, म्हणून म्या वर येऊन तुला बाहेर काढलंय. एक तर आधीच म्या मगाशी पडलो होतो, माझ्या कमरेला पायाला एवढं लागलं होतं, तरी बी तुझ्यासाठी एवढं वर पाव तर चढून आलोय मी. त्यावर कृष्ण म्हणते, खरंच तुमचे लय आभार झाले बघा काकीसाहेब. चला म्या तुमासनी खाली तुमच्या खोली पावतर सोडतो, या माझ्याबरोबर. का तुम्ही बी येताय गोंधळाला, तुमासनी बाहेर घेऊनच जाऊ. त्यावर लगेचच मैनावती म्हणते, नाही मला चालवत नाहीये, मला नग नेऊ गोंधळाला. आणि वय कुणी बाहेर विचारलं की तुला बाहेर कुणी काढलं तर माझं नाव सांगू नगस. म्या समद्यासनी म्हणलंय मला चालवत नाही आहे, म्या खोलीत आराम करतो, नाहीतर समद्यासनी वाटल आराम करतो म्हणली आणि गट्टा फिरत्या. म्या म्हणलंय मला दुखायला लागलंय, मला त्रास व्हायलाय, कळायलं ना व. त्यावर कृष्णा म्हणते, भाई काकीसाहेब, म्या कोणासनी बी नाही सांगणार. मग कृष्णा मैनावतीला तिच्या खोलीत सोडते आणि स्वतः बाहेर यायला लागते. तर इकडे आता कृष्णा बाहेर आलेली बघून बाळजाबाईंना खूप मोठा धक्काच बसतो. ही बाहेर आलीच कशी म्हणून बाळजाबाई जयकांतकडे रागाने बघायला लागतात. तर इकडे अढळरावांना मात्र कृष्णाच्या बाहेर येण्याने खूपच जास्त आनंद झालेला असतो. अढळराव लगेचच गोंधळींना म्हणायला लागतात, आओ गोंधळी बुवा, बघताय काय, करा की सुरुवात वाजवाया. आल्या की आमच्या एकुलत्या एक लाडाच्या सुनबाई आणि मानाच्या भी. आणि मग आता लगेचच अढळराव हे बाळजाबाईंकडे हे वाक्य बोलताना बघतात. बाळजाबाई रागानं अढळरावांकडे बघतात. त्याबरोबर आता लगेचच इकडं भक्ती कृष्णाकडे जाते आणि कृष्णाला विचारते, कृष्णी कुठं अडकली होतीस का, इतका वेळ लागतो वे कुणाला तयारीला, इतका वेळ कसा घेतलास. त्यावर कृष्णा म्हणते, अरे भावा, ती लई मोठी गडबड झाली आहे, नशीब काकीसाहेब आल्या म्हणून वाचलो. त्यावर भक्ती म्हणते, काकीसाहेब. त्यावर कृष्णा म्हणते, अगं दुष्यंत सरकारांच्या काकीसाहेब, जाऊ दे ते समजा सांगतो मी तुला नंतरच्याला. आत्ता चल, आता गोंधळ करणं महत्त्वाचं आहे, मी गोंधळाला बसतो. आणि मग आता लगेचच गोंधळी बुवा म्हणतात, गोंधळाला बसणाऱ्या नव्या जोडप्यानं मोरया. त्यावर कृष्ण आणि दुष्यंत पुढे येतात. मग कृष्ण आणि दुष्यंतला बसून आता गोंधळी बुवा, आई अंबाबाई जागराला ये, आई गोंधळाला ये वगैरे म्हणून सगळ्या देवांची नावं घेतात आणि समद्यासनी गोंधळाला बोलवतात. आणि मग म्हणायला लागतात की आता गोंधळाला समदे देवदैवी आलेले आहेत, तर आपण आता सुरुवात करू. आणि मग आता गोंधळाची सुरुवात झालेली असते. गोंधळ आता पूर्ण पूजापाठ करून झाल्यावर आता गोंधळी सांगतात, आता दिवट्या नाचवायच्या आहेत. त्याबरोबर आता दुष्यंत म्हणतो, दिवट्या. त्यावर आता कृष्णा म्हणते, काय नसतंय ते बघा, ते हातात आहे ना व त्यांच्या, ते आपल्या हातात देणार आणि आपण ते घेऊन नाचायचं. दुष्यंत म्हणतो, वाट. त्यावर कृष्णा म्हणते, अव वाट नाही, वय म्हणायचं आहे. त्यावर दुष्यंतीला सांगतो, वॉट म्हणजे काय. त्यावर कृष्णा म्हणते, म्या दाखवतो तुम्हासनी, तुम्ही तसं करा. आणि मग दुष्यंत आणि कृष्णा मस्तपैकी दोघं मिळून दिवट्या नाचिवतात. आणि हे समद बघून बाळजाबाईंच्या पोटात मात्र मस्तच्या मस्त मोठ्याच्या मोठा वायगोळा आलेला असतो, येट आलेला असतो. त्याबरोबर ह्यो एपिसोड इथंच संपतो. एपिसोड आवडला तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन आठवणीनं प्रेस करा, जेणेकरून तुम्हासनी पुढच्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळत जाईल आणि समदे व्हिडिओंचा आनंद अगदी उत्तम पद्धतीने घेता येईल. चला तर मग मित्रांनो, आजच्या पुरतं इथंच थांबूया. पुढचा व्हिडिओ येईपर्यंत टाटा, बाय बाय, धन्यवाद, टेक केअर ऑल ऑफ यू.